नमस्कार. पैसा एके पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय थंबनेलवरून तुम्हाला समजला आहे, पण तो विषय जरी समजला असला तरी आज बरेच जण या दुविधेमध्ये आहेत की नोकरी करावी की बिझनेस करावा. म्हणजे फार तुमचा वेळ इकडे तिकडे न घालवता, अवांतर न बोलता डायरेक्ट मुद्द्यावर येऊन बोलतो. बिझनेस करावा की नोकरी करावी. कारण जे बिझनेस करतायत त्या लोकांना त्या बिझनेसमधले प्रॉब्लेम समजतात. त्यांना कधी कधी असं वाटतं की अरे ते 8 तासाची नोकरी बरी, कारण त्या 8 तासामध्ये आपलं काम करा, घरी निघून या, फॅमिलीला वेळ द्या, महिन्याचा पगार आपला ठरलेला येईल. पण ही बिझनेसमधली झंझट नको. रोज 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 वेगवेगळ्या चॅलेंजेसला तोंड देता देता नाके नऊ येते. आणि नोकरीवाले जे आहेत ते काय म्हणतात माहिती आहे, आमची म्हणजे 8 तासाची नोकरी म्हणजे त्या घाण्याला जुंपलेला जो बैल असतो ना, तशी अवस्था झाली आहे. सकाळी उठा, पुन्हा ते दप्तर आवरा, टिफिन भरा, शाळेला मुलं जसे जातात तसंच ते आपलं दप्तर म्हणजे आपली बॅग घेऊन ते नोकरीची वेळ गाठा. जर उशीर झाला तर पुन्हा त्या बॉसच्या 4 शिव्या खा आणि मग पुन्हा 5 वाजले 6 वाजले तुमचा जो काय टाईम असेल की लगेच पुन्हा या. मग ही नोकरी त्यातली त्यात म्हणजे आता तुम्हाला हा विषय म्हणजे त्या रहाट गाडग्याप्रमाणे आपण नुसते त्या घड्याळाच्या काट्याभोवती फिरतो आहोत असा फील यायला लागतो काही वर्षांनी. त्यातली त्यात मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जॉब करणाऱ्यांची अवस्था तर फारच वाईट. म्हणजे अगदी मिनिटावर आणि सेकंदावरती त्या लोकल पकडल्या जातात. ही सुटली तर पुढच्या लोकलला फार गर्दी असते, किंवा ह्या लोकलमध्ये मला प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझे ग्रुपचे लोक नाहीत भेटत. इतका घड्याळाच्या काट्यावरती तो नोकरी करणारा नोकरपेशा माणूस जो आहे तो रोज ये जा करतोय. तो माणूस नोकरी सोडून एक छोटासा का होईना पण स्वतःचा बिझनेस करावा अशा सुद्धा विचारात येतोय. म्हणजे मी आता तुम्हाला इंट्रोडक्शनमध्येच दोन्हीही गोष्टींच्या फार अगदी म्हणजे निगेटिव्ह साईड सांगितल्या की बिझनेसवालाही तितकाच त्रासलेला आहे असं जाणवेल, दिसेल, आणि नोकरीवालाही कदाचित त्याच्याही पेक्षा जास्त त्रासलेला दिसेल. मग काय करावं नेमकं? म्हणजे तुम्ही निश्चितच म्हणजे हा विषय मी घेतानाच मलाही प्रश्न हा बराच पडला की आपण आता ह्याच्यावरती नेमकं काय उपदेश करावा कोणाला. म्हणजे उपदेश करणं काय सोपं आहे. मी एखाद्याला सरळ सांगू शकतो, अरे बिझनेस कर, छोटा का होईना बिझनेस सुरुवात कर, आज नाही उद्या तो मोठा होईल, तुला भरपूर पैसा त्यात कमवायला मिळेल, चान्स आहे. दुसऱ्या बाजूला दुसऱ्याला सांगेल, अरे कुठे त्या बिझनेस, आजकाल काय चालतं आहे मार्केटमध्ये, किती चॅलेंजेस आहेत. म्हणजे माझ्याकडे सुद्धा ती दुविधेची अवस्था जी आहे ती अवस्था माझ्याही मनामध्ये असते. कारण विचार आहेत ना शेवटी. आणि मी एक या निमित्ताने तुम्हाला एक डिस्क्लेमर मी देतो. डिस्क्लेमर हे आहे की मी आता इथं जे सांगतो आहे म्हणजे बिझनेसच्या संबंधात असेल किंवा नोकरीच्या संबंधात असेल, कुठलाही फायनान्शियल डिसिजन जो आहे तो हा व्हिडिओ बघून घेऊ नका. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारा, म्हणजे बिझनेस चालू करायचा असेल तरीही, आणि त्यानंतर निर्णय घ्या. घरी विचार विमर्श करा. या सगळ्या गोष्टी नंतर तुमचा स्वतःचा निर्णय घ्या. इथून काय घ्या तर पॉझिटिव्ह गोष्टी घ्या. तुम्हाला काय जमेल त्याच्यावरती विचार करणारे प्रश्न घ्या आणि नंतर तुमचा निर्णय घ्या. त्यामुळे मी काही पॉझिटिव्ह बिझनेसच्या गोष्टी सांगितल्या की उद्याच नोकरी सोडून बिझनेस चालू करतो असं काही करू नका. हात जोडून विनंती. मला माहिती आहे तुम्ही करणार नाही, कारण आज परिस्थितीच तशी नाही आहे. पण हा व्हिडिओ बनवण्यामागे हाच उद्देश आहे की दोन्हीही गोष्टी तुमच्या समोर मांडाव्यात आणि मग त्यातून चॉईस जो आहे तो तुम्ही ठरवावा, तुम्ही तो चॉईस निवडावा. खरं तर तुम्हाला सांगू का, हा विषयच इतका गहन आहे की या विषयाचीच एक सिरीज होईल. त्यामुळे किमान हा एका एपिसोडमध्ये किंवा एका व्हिडिओमध्ये हा विषय संपणारा नाही. 1 ते 2 व्हिडिओ तर नक्कीच याला गरजेचेच आहेत. त्यामुळे ह्याला आपण पार्ट 1 असं समजू. यामध्ये मी बिझनेसच्या काही गोष्टी चांगल्याही सांगेन, तसंच नोकरीच्याही चांगल्या गोष्टी इथं सांगेन. त्यानंतर काही गोष्टी वाईटही सांगेन, म्हणजे त्यातले धोकेही सांगेन,
आणि नोकरीचेही धोके सांगेन. म्हणजे दोन्ही गोष्टींचा थोडा थोडा का होईना चांगला आणि वाईट जो पार्ट आहे तो आपण इथे डिस्कस करू. आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठे फिट होता ते तुम्ही ठरवा आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. तर मग आता मूळ विषयाला आपण सुरुवात करू. तर कसं आहे माहिती आहे का, कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही प्रत्येक वेळी शून्यापासूनच असते. म्हणजे एखाद्याने जर नोकरी करायला सुरुवात केली असेल, तुम्ही आठवून बघा तो नोकरीचा पहिला दिवस. तुम्हाला त्या कंपनीमध्ये जिथे जॉब तुम्ही आज करत आहात काय माहिती असतं त्या कंपनीतल्या कामाबद्दल? काहीच नाही. पण हळूहळू तुम्ही तिथलं काम समजून घेता, शिकता आणि त्यानंतर त्या कामामध्ये ट्रेन होता. ते काम रेग्युलर तुम्हाला व्हायला लागतं, वाटायला लागतं आणि मग कदाचित तुम्ही त्या कामामध्ये मास्टरसुद्धा होता. हा नोकरीचा भाग. अगदी सेम तसंच. जर वडिलोपार्जित बिझनेस तुमचा कोणता नसेल आणि जर तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर ती सुद्धा सुरुवात जी आहे ती शून्यापासूनच असेल. म्हणजे काय की तुम्ही एक सर्वसाधारण कुठलंही बिझनेसचं मॉडेल बघा. ती सुरुवात करता तुम्हाला त्याचं फार नॉलेज असतं असं नाही, कारण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलिटीचा भाग जास्त असतो. तिथे प्रॅक्टिकली तुम्हाला तिथे थांबावं लागतं. तो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला तिथं वेळ द्यावा लागतो. मग फक्त एक आहे, नोकरीमध्ये कसं असतं एक इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन केलं की तिथून तुम्हाला वेळ जो आहे तो तुम्हाला डेव्हलप करायला मिळतो. पण बिझनेसचं तसं नाही आहे. तुम्हाला बिझनेस स्टार्ट करण्याआधीसुद्धा वेळ मिळतो. म्हणजे एखादा बिझनेस चालू करायचा असेल तर तो बिझनेस नेमका काय आहे, मार्केटमध्ये त्या बिझनेसची डिमांड किती आहे, आपला बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर तो किती चालेल, आपल्याला किती त्यामध्ये तग धरता येईल, त्याला भांडवल किती लागतं आहे, जागा किती लागते, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला तुमच्याकडे वेळ असतो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींना जर आपण कन्सिडर करायला घेतलं तर दोन्ही गोष्टींमध्ये एक जाणवेल, एक कळेल की बिझनेस स्टार्ट करण्याआधी तुमच्याकडे वेळ असतो, पण नोकरी स्टार्ट करण्याआधी मात्र तुमच्याकडे फक्त इंटरव्ह्यू एवढाच वेळ असतो. आणि माझ्या माहितीनुसार इंटरव्ह्यू हा फक्त तुमच्या अकॅडमिक त्या सर्टिफिकेशनवरतीच होतो. आणि जे आता नोकरी करतायत ना त्यांनाही विचारून बघा, किंवा जर तुम्ही आत्ता नोकरी करतच असाल तर तुम्ही विचार करून बघा. जे अकॅडमिक सर्टिफिकेट्स तुम्ही मिळवलेले आहेत, तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट असाल, इंजिनिअरिंगचे ग्रॅज्युएट असाल, म्हणजे BA BTech वगैरे केलं असेल, एक्झॅक्टली ते नॉलेज त्या कंपनीमध्ये तुम्ही वापरताय का? नाही. म्हणून मी म्हटलं की ते इंटरव्ह्यू होणे आणि आपल्याला जॉब मिळणे हा एवढाच जो वेळ आहे तो त्या नोकरी मिळणे आणि न मिळणे यामधला वेळ असतो. तसा बिझनेससाठी मी आधी वेळ आहे असं मी म्हटलं. मग आता एक काम करू, थोडंसं मी नोकरीचा प्रॉब्लेम जो आहे त्याबद्दल सांगतो. आणि सर्वसाधारण तुम्ही जर कोणाकडे ही चर्चाही केली किंवा कोणाकडे जर प्रश्न जरी विचारला किंवा डिस्कस केलं, असं समजू आपण, प्रश्न विचारण्यापेक्षा डिस्कस केलं की मी बिझनेस करावा की नोकरी करावी, म्हणजे आपलं जे थंबनेल आहे त्याप्रमाणेच, तर तुम्हाला एक सर्वसाधारणपणे 100 पैकी 80 ते 90% लोक सांगायला तरी किमान सांगतील. निगेटिव्ह पॉईंट सोडून द्या, पण थोडा वेळ असं गृहीत धरा की तुम्हाला चांगली लोकं भेटली आणि चांगली लोकं तुम्हाला गाईड करतायत. मग त्यामध्ये ते काय सांगतील माहिती आहे का, नोकरीमध्ये लिमिटेड पैसा आहे, पण बिझनेसमध्ये मात्र पैसा तुम्ही जेवढा कमवायची तुमची कॅपॅसिटी आहे, तुम्ही जेवढं कमवायची इच्छा ठेवता तेवढा पैसा तुम्ही बिझनेसमध्ये कमवू शकता. नॉट गॅरंटी, पण कमवू शकता. त्यामुळे नोकरीपेक्षा जरा बिझनेस जो आहे तो बरा असं सांगणारे भेटतील. अगदी मी त्या मताशी म्हणजे सहमत नाही असं अजिबात नाही, बऱ्यापैकी मीही सहमत आहे. याचं कारण सांगतो. नोकरीमध्ये लिमिटेड पैसा आहे, लिमिटेड पैसा राहतो, हे खरं आहे. कसं खरं आहे ते तुम्हाला आता एक उदाहरणाने सांगतो. एक ॲव्हरेजली आपण एक काम करूया, 50,000 सॅलरी एखाद्याची आज आहे असं समजूया आपण. किती? 50,000. आता इथे एखादा बोर्ड वगैरे लावला आहे आणि त्या बोर्डवरती मी तुम्हाला एखाद्या प्रोफेसरसारखं ते गणित मांडून लिहून शिकवून दाखवतो असातला भाग नाही. अगदी साधं सिंपल कॅल्क्युलेशन आपण करू आणि तुम्हालाही लक्षात येईल की आपण किती लिमिटेड पैशामध्ये आहोत. तर सिंपल कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला मी म्हटलं की आज एखाद्याची सॅलरी
50,000 रुपये आहे असं मंथली गृहीत धरू. कोणाची लाख असेल, कोणाची 30,000 असेल, पण एक ॲव्हरेज मी काय करतो 50,000. महिना 50,000 म्हणजे वर्षाचे किती झाले? 6 लाख. बरोबर आहे ना. आता तो मुलगा 25व्या वर्षी कामाला लागला आहे, जॉबला लागला आहे असं आपण गृहीत धरूया. मग 25 पासून 55 पर्यंत तो काम करतोय असं गृहीत धरा. अगदी गव्हर्नमेंट रिटायरमेंट एज नका कन्सिडर करू की 58, 60 वगैरे. कॅल्क्युलेशनसाठी आपण काय करूया, 25व्या वर्षी तो नोकरीला लागला आणि 55व्या वर्षी तो नोकरी सोडतोय. बरोबर ना. मग आता ॲव्हरेजली आपण याच्यामधली, आता स्टार्टला त्याला 30,000 असेल, 25 असेल, नंतर 50 झाली, नंतर 1 लाख झाली. पण सगळ्याचा ॲव्हरेजली म्हणून मी काय म्हटलं की कॅल्क्युलेशनसाठी दरमहा 50,000 रुपये आपण मंथली त्याची सॅलरी धरूया. मग आता 50,000 मंथलीप्रमाणे वर्षाचे किती झाले? 6 लाख रुपये. 10 वर्षाची किती झाले? 10 सक्क 60 लाख. 20 वर्षाची किती झाले? 1,20,00,000. आणि पुढच्या 10 वर्षाचे किती झाले? त्यामध्ये ॲड केले तर 1,80,00,000. बरोबर ना. कारण 25 वर्षाला नोकरी स्टार्ट केली आणि 55ला रिटायर होतो, म्हणजे 30 वर्षाचा हा टाईम फ्रेम. 30 वर्षामध्ये 50,000प्रमाणे त्याची टोटल इन्कम, म्हणजे अगदी शेवटपर्यंत त्यांनी नोकरी केली, 1,80,00,000 रुपये त्याची ती इन्कम आहे. किती वर्षांची? 30 वर्षांची. मग आता त्या 1,80,00,000 यामध्ये आपण त्याचा खर्च वगैरे जो आहे हे फ्लॅट कॅल्क्युलेशन आहे. त्याने कुठे इन्व्हेस्ट केले का, मग ते पैसे डबल झाले का, ते पैसे बुडले का, त्याने कुठे काय केलं वगैरे वगैरे हे कन्सिडर करत नाही. एक सर्वसाधारण फ्लॅट कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण इथे करू. तर त्या कॅल्क्युलेशनमध्ये काय करूया, 50,000पैकी त्याने दरमहा अगदी कंपल्सरी 25,000ची सेव्हिंग केली. म्हणजे टोटल अमाऊंटची निम्मे पैसे त्याने जे आहेत ते काय केले? सेव्ह केले. आणि जे निम्मे पैसे आहेत ते त्याच्या डेली लाईफसाठी, म्हणजे डेली आपण जे खर्च आहे स्वतःचा किंवा फॅमिलीचा जो काही असेल तो खर्च करत त्याने निम्मे पैसे घालवले, निम्मे पैसे सेव्ह केले. मग 1,80,00,000 रुपये यापैकी निम्मे पैसे म्हणजे त्याने किती सेव्ह केले? तर 90 लाख रुपये. बरोबर ना. 1,80,00,000चे हाफ म्हणजे किती? 90 लाख. आता तुम्ही मला सांगा, 30 वर्ष नोकरी केल्यानंतर स्वतःचा उदरनिर्वाह करत त्याने किती वाचवले पैसे? 90 लाख रुपये. 90 लाखमध्ये आता येतं काय मला तुम्ही सांगा. म्हणजे मॅक्झिममली तो काय करू शकतो 90 लाखात? वेळ घ्या. काय काय करू शकतो असं थोडा वेळ मी सांगतो. 90 लाख रुपयामध्ये तो आज काय करू शकतो? फार फार तर 2 गुंठ जर त्याला जागा घ्यायची असेल, तालुक्याच्या ठिकाणी विचार करू आपण, पुणे, मुंबई, नागपूर, कलकत्ता या त्या इकडच्या मेट्रो सिटीजकडे जात नाही, अगदी तालुक्याच्या ठिकाणी 2 गुंठ जागा घ्यायची आहे. 2 गुंठे जागा घेण्यासाठी आज किमान 15 ते 20 लाख रुपये गुंठा चालू आहे ॲव्हरेजली. काही ठिकाणी फार जास्त आहे त्याच्या पुढे, पण ॲव्हरेजली 15 ते 20 लाख रुपये गुंठा आहे. आता 20 लाख रुपये गुंठा याप्रमाणे तुम्ही विचार करा, 2 गुंठ्याचे किती झाले? 40 लाख. म्हणजे 2 गुंठे जागा घ्यायला त्याला 40 लाख रुपये गेले. उरले किती आता? 50 लाख. म्हणजे त्याला घर बांधायला, बंगला बांधायचा आहे 2 गुंठामध्ये. त्या 2 गुंठ्याच्या आजूबाजूला तो बाग बगीचा करेल, अमुक तमुक करेल वगैरे वगैरे, आणि एखादी गाडी वगैरे घेईल. म्हणजे 50 लाखामध्ये तो पुढच्या काय करतोय? घर बांधू शकतो. म्हणजे आयुष्यभर नोकरी करून शेवटी तो 2 गुंठ जागा घेऊन स्वतःचा एक 2 BHK बंगला बांधू शकतो आणि एक छोटीशी कार घेऊन तो राहू शकतो. बस. दिस इज हिज लिमिटेड वर्ल्ड विथ लिमिटेड इन्कम. मग आता हे असंच झालं ना की पूर्वीची जी लोक होती, तुम्ही आठवून बघा, तुमचे सुद्धा आई वडील नोकरीला असतील तेव्हा त्यांनी काय केलं, तर त्यांनी प्रॉव्हिडंट फंड त्यामध्ये पैसे जमा करत गेले, काही सेव्हिंग्ज केल्या आणि रिटायरमेंटच्या वेळी त्यांनी काय केलं? घर बांधायला घेतलं. म्हणजे आता जरा ट्रेंड बदलला आहे. आता थोडं मुलं जी आहे ती नोकरीला लागली की लगेचच फ्लॅटच्या वगैरे ह्याच्या त्याच्या मागे लागतात. खूप चांगली गोष्ट आहे. पण पूर्वी जसं घडायचं तेच तर मग असं आता घडतं ना, की जर तुम्ही कायम अगदी शेवटपर्यंत नोकरी करता आणि नोकरी केल्यानंतर पुन्हा शेवटी काय
तर 1-2 गुंठे जागा घेणे, 1-2 एकर जमीन घेणे, एखादा बंगला बांधणे, एखादी छोटीशी कार घेणे, मुलांचं शिक्षण वगैरे हे ते तुम्ही कन्सिडर करू शकता त्यात. मग आता विचार करा, जर 50,000 इन्कम मंथली असणारा व्यक्ती, 25,000 मंथली सेव्हिंग करणारा व्यक्ती, फार फार तर तो कुठपर्यंत मजल मारू शकतो, तर एक बंगला, 2 गुंठे जागा. कॅल्क्युलेशन थोडंसं भयानक वाटलं ना, थोडंसं भीती वाटायला लागेल. का? कारण आज 25,000 सेव्हिंगही होत नाही असे जर आपण असू तर आपली मजल कुठपर्यंत जाणार आहे? म्हणजे आयुष्यात आपण एक फ्लॅटसुद्धा घेऊ शकू की नाही असा भयानक प्रश्न तुम्हाला पडेल. घाबरू नका. आयुष्यात टर्निंग पॉईंट खूप येतात, आयुष्यामध्ये चढ उतार खूप येतात. कधी काय घडेल, कधी आणखीन ह्याच्यापेक्षा काय चांगलं घडू शकतं हे सांगता येत नाही. पण एक फ्लॅट कॅल्क्युलेशननुसार जे आहे ते कितपत आहे नोकरीवाल्याचं ते मी तुम्हाला ह्या उदाहरणावरून सांगितलं. आता त्याच्या उलट असं एखाद्याने बिझनेस स्टार्ट केला. आज तो 50,000 नाही कमवत आहे. बिझनेस स्टार्ट केल्यानंतर लगेच 50,000 इन्कम होईल असा कुठलाच बिझनेस नाही. लगेच असता तर प्रत्येकाने तो केला असता आणि प्रत्येकजण करोडपती अरबपती झाला असता. आणि थोडंसं पॉलिटिकल वाटेल, पण म्हणजे मला ते सांगावं वाटतं की मग देशात गरिबीच राहिली नसती आणि सरकारला त्या 80 कोटी लोकांना जे फुकट अन्नधान्य द्यावं लागतं ना तेही द्यावं लागलं नसतं. कारण सगळ्यांनी बिझनेस केले असते, सगळ्यांना दरमहा 50,000 इन्कम स्टार्ट झाला असता, 1,00,000 इन्कम स्टार्ट झाला असता, तर बघायलाच नको. असं होत नाही. हां, कॅपिटल ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तो रेशो बदलू शकतो, पण आपण विचार करतो कधी कोणाचा? तर मिडल क्लास फॅमिली, मिडल क्लास लोकांचा. त्यामुळे तेवढं कॅपिटलही आपल्याकडे गुंतवायला नसतं आणि तेवढा इन्कमही लगेच होत नाही. म्हणून मी म्हटलं की लगेच 50,000 इन्कम होणं थोडंसं अशक्य. म्हणून काय की छोटंसं इन्कम स्टार्ट झालं असं आपण गृहीत धरू. मग ते इन्कम जे आहे ते त्या बिझनेसमधून होणारा इन्कम त्याने पुन्हा बिझनेसमध्ये रिइन्व्हेस्ट केलं. ते इन्व्हेस्ट करत करत बिझनेस वाढवल्यानंतर तुम्हाला सांगतो कन्सिस्टंटली 30 वर्ष बिझनेस करायचा आहे. आता पहिल्या उदाहरणामध्ये जर त्या मुलाने जर 30 वर्ष नोकरी केली असेल तर तुम्ही सुद्धा 30 वर्ष बिझनेस करायला पाहिजे ना, तर ते कॅल्क्युलेशन आपण मॅच करू शकतो, बघू शकतो. बरोबर ना? पण अडचण काय होते माहिती आहे का? एक सेफ झोन आणि एक अनसेफ झोन इथे तयार झालेला असतो. अनसेफ झोन हा बिझनेससाठी असतो आणि सेफ झोन जो आहे तो नोकरीसाठी असतो. कारण सेफ झोन म्हणजे काय? सकाळी 9 वाजता ऑफिसला पोहोचणे, 5 वाजता 6 वाजता जे काय आहे काम ते पूर्ण करणे आणि पुन्हा फॅमिलीमध्ये येणे. याच्यापेक्षा जास्त टेन्शन घेणे नाही. जे काही कामाचं आहे ते कामाच्या ठिकाणी आपण टेन्शन घेतो वगैरे वगैरेच्या गोष्टी आहेत. त्या व्यतिरिक्त आपलं फार काही टेन्शन नसतं. पण बिझनेसचं टेन्शन हे अनसेफ झोनमध्ये कायम ठेवतं. म्हणजे त्या बिझनेसमध्ये चढ उतार हे रोज तुम्हाला बघायला मिळू शकतात. कधी तुमचा क्लायंट जो आहे तो डायरेक्ट तुमच्याकडून माल घ्यायचा बंद करतो, तुमची सर्व्हिस घ्यायची बंद करतो, तुमचं इन्कम बंद होतं. कधी असंही होऊ शकतं की एक क्लायंट होता, त्याच्यानंतर 10 क्लायंट आले आणि तुमचा बिझनेस एकदम वाढला. म्हणजे सांगायचा उद्देश काय की अनसिक्युरिटी किंवा अनसेफ झोन जो आहे तो बिझनेससाठी कायम असू शकतो. म्हणून तरीसुद्धा आपण जर विचार केला की पॉझिटिव्ह जर विचार केला की आपण सुरुवात केलेल्या बिझनेसला पहिला 1,000, 2,000, 10,000, 50,000 असा इन्कम वाढत गेला तर एखादी वेळ अशी सुद्धा येऊ शकते 30 वर्षापर्यंत तुम्ही अनेक कोटी रुपये कमवलेले असू शकतात. अनेक कोटी. लक्षात आलं? म्हणजे जर तुमचा 30 वर्ष कन्सिस्टंटली बिझनेस चालला आणि तुम्ही चालवला तर तुम्ही कदाचित ग्रोथ करत करत अनेक कोटींमध्ये सुद्धा पोहोचू शकता. आणि त्याच्या उलट बिझनेस चालला नाही तर पुन्हा काही वर्षांनी शून्य म्हणजे जिथून सुरुवात केली तिथेच कदाचित मायनसमध्ये सुद्धा जाऊ शकता. इतकं हे बिझनेस जे आहे ते अनसेफ झोन आहे. म्हणून ही दुविधा जी आहे ती प्रत्येकाच्या मनात येते आणि प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी समजतात. कोणाला समजत नाही असं होत नाही. त्यामुळे आता मी काय केलं तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितल्या. एक सेफ झोन की जो तुम्हाला एक लिमिटेड इन्कम देऊ शकतो पण तो सेफली देऊ शकेल, काही हरकत नाही.
एखाद्याचं जर आपल्याला म्हणजे त्या बिझनेसमध्ये इंटरेस्टच नाही किंवा बिझनेस करायचाच नाही, आपल्याला नोकरी करायची, आपलं टार्गेट पण लिमिटेडच आहे, तर मग ठीक आहे ना. अगदी शेवटीपर्यंत म्हणजे 30 वर्षांपर्यंत आपण नोकरी करून 1-2 गुंठे जागा घेणे किंवा 1-2 एकर जमीन घेणे आणि घर बांधणे, एक छोटी कार घेणे, फॅमिली सर्व्हाइव्ह करणे, मुलांचं शिक्षण, लग्न वगैरे करून देणे, ही जर एक लिमिटेड तुमची आशा अपेक्षा असेल तर तुम्ही कायमची नोकरी केलेली अतिशय उत्तम. पण जर तुमच्या इच्छा, आशा, आकांक्षा जर जास्त असतील, मोठ्या असतील, तर तुम्ही बिझनेस ट्राय करायला हरकत नाही. हेही पॉझिटिव्हली सांगतोय. मग आता एक पॉईंट तुम्हाला लक्षात यामधून आला असेल की सेफ झोन नोकरीसाठी असतो, अनसेफ झोन जो आहे तो बिझनेससाठी असतो. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. पुढचा मुद्दा म्हणजे काय की नोकरी आणि बिझनेस यामध्ये जर बिझनेस निवडायचं ठरवलं एखाद्याने, तर काय, मला वाटतं थोडा थांबावं. म्हणजे आता का थांबावं, तर हा पहिला पार्ट जो आहे तो त्या पहिल्या पार्टमध्ये आपण एवढं समजून घेतलं असं मी समजतो की सेफ झोन म्हणजे आपली नोकरी आणि अनसेफ झोन म्हणजे बिझनेस आहे. तरीसुद्धा पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन की बिझनेसमध्ये जर आपल्याला उतरायचं असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे. जर नोकरी करायची असेल तर तुम्हाला काही फार विचार करायची गरज नाही. तुम्ही अकॅडमिकली खूप चांगले आहात आणि त्यात तुम्ही इंटरव्ह्यू देताय, तुमचं स्किल वाढत चाललं आहे, तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्या ऑफर करतात आणि तुम्ही नोकरी करता. विषय तिथे खूप खरंच लिमिटेड संपतोय. पण आता बिझनेसच करायचा असं एखाद्याने ठरवलं असेल तर त्याच्यासाठी काय चॅलेंजेस आहेत, त्याने काय तयारी करावी, हे जे आहे ते आपण पुढच्या पार्टमध्ये डिस्कस करू. मग हे डिस्कशन झाल्यानंतर तुम्हाला ठरवायला सोपं जाईल की बिझनेस करणं सोपं आहे की अवघड आहे. जर तुम्हाला सोपं वाटलं तुम्ही नक्की ट्राय करा. मी जास्तीत जास्त आस्पेक्ट जे आहे बिझनेसचे स्टार्ट करण्याचे ते घेण्याचा प्रयत्न करेन आणि त्यानंतर तुम्हीही ठरवा की आपल्याला बिझनेस जमू शकतो आणि आपण बिझनेस करू शकतो. मग आता त्यासाठी फक्त एक काम करा. आधी पहिलं की हा चॅनल आधी सबस्क्राईब करा. म्हणजे मी एवढ्यासाठी मी पुन्हा पुन्हा वारंवार का म्हणतो की त्याने एकतर मला प्रोत्साहन मिळतं. म्हणजे मी जे सांगतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय, तुम्ही बघताय आणि त्यामधून तुमचा रिस्पॉन्सही मिळतो. असं जेव्हा मला वाटेल तेव्हा आणखीन चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. मग पुढच्या भागामध्ये आपण बिझनेसचे आस्पेक्ट जे आहेत ते स्टडी करू किंवा त्याच्यावरती विचार करू. त्याआधी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि बेल आयकन पण प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जे मित्र आहेत किंवा जे इतर कोणी आहे ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा नोकरी काय आहे, कसं आहे याबद्दल थोडीशी अर्थविषयक माहिती पाहिजे असेल त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर थोडं थांबतो मी, कारण मला माहिती आहे बोलत राहिलं तर हा विषय मी सुरुवातीलाच म्हटलं तसा फार गहन आहे. तर तो विषय मी जेवढा वेळ बोलेन जेवढे आस्पेक्ट मी सांगत जाईन तेवढे ते खूप आहेत. कुठेतरी थांबणंही गरजेचं असतं. म्हणून आजचा व्हिडिओ इथे मी थांबवतो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बिझनेसचे आस्पेक्ट्स घेऊन, त्याच्या जमेच्या बाजू किंवा त्याच्या म्हणजे काय म्हणतात त्याला अडचणीच्या बाजू दोन्हीही सगळ्या आपण डिस्कस करू. तोपर्यंत कुठलाही निर्णय वगैरे काय घेऊ नका आणि मगाशी डिस्क्लेमर दिलं त्याप्रमाणे हा व्हिडिओ बघून डायरेक्ट कुठेही उडी मारू नका. म्हणजे डायरेक्ट नोकरीमधून बिझनेसमध्ये असं काही करू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.